श्री चरणसिंह 28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980 हा त्यांच्या पंतप्रधान पदाचा कार्यकाळ. ते जनता पक्षाचे होते. श्री चरणसिंह यांचा जन्म 1902 मध्ये उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातील नूरपूर येथे एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी 1923 मध्ये विज्ञान विषयात पदवी प्राप्त केली. 1925 मध्ये आग्रा विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर पदवी मिळवली. कायद्याचे शिक्षण घेतलेल्या श्री चरणसिंह यांनी गाझियाबाद येथून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. 1929 मध्ये ते मेरठ येथे आले आणि नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते सर्वप्रथम 1937 मध्ये छपरोली येथील उत्तर प्रदेश विधानसभेसाठी निवडले गेले आणि 1946, 1952, 1962 व 1967 मध्ये विधानसभेत आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 1946 मध्ये पंडित गोविंद वल्लभ पंत यांच्या सरकारमध्ये संसद सचिव बनले. त्यानंतर महसूल, वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य, न्याय, माहिती इत्यादी विविध भागात त्यांनी काम केले. 1951 मध्ये त्यांनी राज्यसभेचे कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आणि न्याय व माहिती विभागाचा कार्यभार देण्यात आला. नंतर 1952 साली डॉक्टर संपूर्णानंद यांच्या मंत्रिमंडळात महसूल व कृषी मंत्री बनले. एप्रिल 1959 मध्ये त्यांनी राजीनामा दिला, तेव्हा त्यांच्याकडे महसूल व परिवहन खात्याची जबाबदारी होती. श्री सी बी गुप्ता यांच्या मंत्रिमंडळामध्ये ते गृह व कृषी मंत्री 1960 होते. श्रीमती सुचेता कृपलानी यांच्या मंत्रिमंडळामध्ये श्री चरणसिंह कृषी व वन मंत्री होते. 1965 मध्ये त्यांनी कृषी विभाग सोडून दिला आणि 1966 पासून स्थानिक स्वयंप्रशासन विभागाची जबाबदारी घेतली. काँग्रेसच्या विभाजनानंतर फेब्रुवारी 1970 मध्ये ते काँग्रेसच्या पाठिंब्याने दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. परंतु पुढे 2 ऑक्टोबर 1970 पासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. श्री चरणसिंह यांनी विविध पदांवर उत्तर प्रदेश राज्याची सेवा केली. त्यांची ख्याती एका अशा कणखर नेत्याच्या रूपात झाली होती जे प्रशासनात अकार्यक्षमता व भ्रष्टाचाराला अजिबात थारा देत नसत. प्रतिभाशाली खासदार व व्यवहारवादी असलेले श्री चरणसिंह आपल्या वक्तृत्व व दृढ विश्वासासाठी ओळखले जातात. उत्तर प्रदेशातील जमीन सुधारणा कार्याचे संपूर्ण श्रेय श्री चरणसिंह यांना जाते. ग्रामीण कर्जदारांना दिलासादायक ठरलेले विभागीय कर्जमुक्ती विधेयक 1939 तयार करण्यात आणि अंतिम प्रारूप देण्यामध्ये श्री चरणसिंह यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे उत्तर प्रदेशातील मंत्र्यांचे वेतन व त्यांना मिळणाऱ्या अन्य लाभांचे प्रमाण बरेच कमी करण्यात आले. मुख्यमंत्री म्हणून जमीन धारणा कायदा 1960 बनवण्यामध्येही महत्त्वपूर्ण भूमिका होती. हा कायदा मालकी हक्कात जमीन राखून ठेवण्याच्या कमाल प्रमाणावर बंधन आणण्याच्या दृष्टीने करण्यात आला होता, जेणेकरून राज्यभरात याला एक समान बनवता येऊ शकेल. देशात असे निवडक राजकारणी होऊन गेले ज्यांनी लोकांमध्ये राहून सहजतेने काम करत लोकप्रियता मिळवली. एक समर्पित लोककार्यकर्ता व सामाजिक न्यायावर दृढ विश्वास ठेवणाऱ्या श्री चरणसिंहांना लाखो शेतकऱ्यांमध्ये राहून आत्मविश्वास मिळाला, ज्याने त्यांची ताकद वाढवली. श्री चौधरी चरणसिंह अत्यंत साधे जीवन जगले. मोकळ्या वेळात ते वाचन व लेखन करीत. त्यांनी अनेक पुस्तके व प्रचारपुस्तिका लिहिल्या, ज्यामध्ये जमीनदारी निर्मूलन, भारतातील गरिबी व त्यावरील उपाय, शेतकऱ्यांची मालकी की शेतकऱ्यांसाठी जमीन, प्रिव्हेन्शन ऑफ डिव्हिजन ऑफ होल्डिंग्स बिलो ए सर्टन मिनिमम, कोऑपरेटिव्ह फार्मिंग एक्स रेड ही काही प्रमुख आहेत. धन्यवाद.